ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण पहिले भौमितिक रचना मधील सराव संच 1 सोडवणार आहोत. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1 मधील पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न सोडवला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 3, प्रश्न 4 आणि प्रश्न 5 सोडवणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रश्न 3, 4, 5 सोडवण्या अगोदर आपण काही महत्त्वाचे गुणधर्म अभ्यासूया. त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात. त्यांचा संपात बिंदूस अंतर्मध्य म्हणतात. तो आय या अक्षराने दर्शवतात. या ठिकाणी एक त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोणाचे कोन दुभाजक आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे कोन दुभाजक एका बिंदूतून जातात. म्हणजे त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात. त्याला काय म्हणतो आपण? एक संपाती. आणि त्या एक संपात बिंदूला काय म्हणतात? अंतर्मध्य. आणि तो आय या अक्षराने दर्शवला जातो. ओके, नेक्स्ट. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक. या ठिकाणी त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढलेले आहेत. दुसऱ्या बाजूचा लंबदुभाजक, हा तिसऱ्या बाजूचा लंबदुभाजक. आता आपण लंबदुभाजक कसे काढतात ते आपण सराव संच 1 मध्ये पाहणारच आहोत. ओके, पण त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक सुद्धा काय असतात? एक संपाती असतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक सुद्धा काय असतात? एक संपाती असतात. या ठिकाणी तुम्हाला हे तिन्ही लंबदुभाजक एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत. म्हणजे ते काय असतात? एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. ओके, आणि तो सी या अक्षराने दर्शवला जातो. परिकेंद्र का म्हणतात? तर हा सी केंद्रबिंदू घेतला आणि सी केंद्रबिंदू घेऊन आपण जर वर्तुळ काढला तर तो त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला स्पर्श करून जातो. ओके, म्हणजे याला म्हणतात परिवर्तुळ. आणि या ठिकाणी याला म्हणतात अंतर्मध्य. जर आय हा केंद्र घेऊन जर आपण त्रिकोणाच्या बाजूंच्या आतून जर वर्तुळ काढले तर ते तिन्ही बाजूंना छेदून जाते. ओके, म्हणजे या वर्तुळाला म्हणतात आंतरवर्तुळ आणि या वर्तुळ जो काढले याला म्हणतात परिवर्तुळ. म्हणूनच याला म्हणतात परिकेंद्र आणि या ठिकाणी काय म्हणतात? अंतर्मध्य. कळले? त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक सुद्धा काय असतात? एक संपाती असतात. आता आपण सराव संच 1 मधील प्रश्न 3, प्रश्न 4 आणि प्रश्न 5 सोडवूया. प्रश्न 3. एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्या संपात बिंदू कोठे आहे याचं उत्तर आपण जेव्हा याची आकृती काढू तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. प्रथम आपण काय करूया? एक विशाल कोन त्रिकोण काढून घेऊ. विशाल कोन त्रिकोण म्हणजेच काय? ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असतो. विशाल कोन म्हणजेच काय? एका कोणाचं माप किती पाहिजे? 90 अंशापेक्षा जास्त. ओके, आता आपण एक विशाल कोन त्रिकोण काढून घेऊ. या ठिकाणी मी एक विशाल कोन त्रिकोण काढलेला आहे. मी 120 मापाचा हा कोन काढलेला आहे. तुम्ही कितीही मापाचा, 90 पेक्षा जास्त कितीही मापाचा तुम्ही कोन काढू शकता. ओके, विशाल कोन त्रिकोण म्हणजे एक कोन काय पाहिजे? विशाल कोन पाहिजे. आपल्याला काय काढायचं आहे? एक विशाल कोन त्रिकोण काढा व प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू. म्हणजे आपल्या ह्या तिन्ही कोणांचे काय करायचे? तिन्ही कोन काय करायचे? दुभागायचे. आपण पहिला कोन बी दुभागूया. कंपास घ्या. कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवलेलं आहे. या बाजूवर एक कंस मारलेला आहे
नंतर या बाजूवर दुसरा कंस मारला. ओके, अंतर सेम ठेवा. आता कंपास उचला. आता अंतर बदलला तरी चालेल किंवा जेवढं आहे तेवढं ठेवला तरी हरकत नाही. मी थोडंसं अंतर वाढवतोय. या कंसावर लोखंडी टोक, या बाजूला या प्रकारे एक कंस मारलाय. ओके, आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा. हा जो कंस ए बीला ज्या बिंदूत छेदलेला आहे त्या बिंदूवरती हा लोखंडी टोक ठेवा आणि पहिला जो कंस मारलाय त्याला काय करा, छेदा. ओके, आता त्यांचा छेदनबिंदू, त्या कंसांचा छेदनबिंदू आणि बिंदू बी यातून एक काय करा, किरण काढा. आपण कोन बी दुभागलेला आहे. आता आपण कोन ए दुभागूया. ए वर लोखंडी टोक, ठराविक अंतर घ्या. या बाजूवर एक कंस मारा, या बाजूवर एक कंस मारा. दिसतंय, या बाजूवर एक कंस, या बाजूवर एक कंस. आता अंतर बदलला तरी चालेल किंवा तेवढंच अंतर ठेवला तरी हरकत नाही. मी थोडंसं अंतर वाढवतोय. ओके, आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा आणि तुम्ही या बाजूला काय कराय, या प्रकारे कंस मारा. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा. आपण दोन कंस मारलेले आहेत, आता या कंसावर ठेवा. ओके, आणि जो हा कंस मारलेला आहे त्याला काय करा, दुभागा. दुभागा नाही, छेदा. पहिल्या कंसाला काय करा, छेदा. छेदल्यानंतर हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्यांचा छेदनबिंदू फाइंड करा. छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. हा छेदनबिंदू आणि ए यातून काय करा, एक किरण काढा. या प्रकारे आपण कोन ए दुभागलेला आहे. ओके, या अगोदर आपण कोणता कोन दुभागला होता, कोन बी दुभागला होता. आता कोणता कोन दुभागाचा शिल्लक राहिला आहे, तर कोन सी. आता कोन सी दुभागूया. कंपास घ्या. कंपासचं लोखंडी टोक सी वर ठेवा. या बाजूवर एक कंस मारा. अंतर किती घेऊ शकता तुम्ही, प्रत्येकाचं अंतर वेगवेगळं असू शकतं. या बाजूवर कंस मारलेले. आता या तेच अंतर घेऊन या बाजूवर कंस मारा. ओके, आता ह्या दोन्ही बाजूंवरती कंस मारलेले आहेत. आता तुम्ही तेवढंच अंतर ठेवा किंवा त्यापेक्षा अंतर बदलायला तरी हरकत नाही. मी थोडंसं अंतर वाढवतोय. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवलेलं आहे. मी अंतर वाढवलं आहे. या कंसावर ठेवून मी या प्रकारे हा कंस मारलेला आहे. आता अंतर बदलू नका. या कंसावर लोखंडी टोक ठेवा. जो पहिला कंस मारला त्याला काय करा, या प्रकारे छेदा. दोन्ही कंसाचे छेदनबिंदू ज्या ठिकाणी आहे तो पहिला मार्क करून घ्या. आता हा बिंदू आणि बिंदू सी, हा शिरोबिंदू सी यातून जाणारा एक किरण काढा. या प्रकारे आपण हा किरण काढलेला आहे. हा आहे कोन सी चा दुभाजक. तिन्ही कोन सी चा दुभाजक, कोन ए चा दुभाजक आणि कोन बी चा दुभाजक, तिन्ही दुभाजक एकत्र एकाच बिंदूमध्ये छेदलेले आहेत. म्हणजे तिन्ही कोन दुभाजक एक संपाती आहेत. या संपात बिंदूला आपण नाव का देतो, आय. ओके, संपात बिंदू नाव का दिलंय, आय. आपल्या पुढे प्रश्न विचारलाय, प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कुठे आहे. प्रत्येक म्हणजे आपण कोणता त्रिकोण काढलाय, विशाल कोन. म्हणजे विशाल कोन त्रिकोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. विशाल कोन त्रिकोणाचा संपात बिंदू, कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. कळले तुम्हाला. ओके, त्यानंतर आपण एक काटकोन त्रिकोण काढू आणि काटकोन त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचा दुभाजक काढून त्यांचा संपात बिंदू किंवा कोठे आहे ते आपण काढता येईल. ओके, आता आपण यानंतर काटकोन त्रिकोण काढूया. या प्रकारे आपण एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे. नाव दिले PQR. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण किती मापाचा असतो, 90 अंशाचा असतो. मग हा कोण किती मापाचा काढलाय मी, 90 अंशाचा काढलेला आहे. ओके, एक कोण किती असतो, 90 अंशाचा. आता ही बाजू किती सेंटीमीटर आहे, ही बाजू सर किती सेंटीमीटर आहे, असे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. आपल्याला या ठिकाणी
त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली नाही, कोणताही त्रिकोण काढायला सांगितलंय, तुम्ही ही बाजू कितीही घेऊ शकता, ही बाजू सुद्धा कितीही घेऊ शकता. ओके, अंदाजे मी घेतलेली आहे, मी मोजून घेतलेली नाही, कारण का या ठिकाणी बाजूंची लांबी दिलेली नाही. मात्र हा कोन मात्र आपल्याला मोजून काढावा लागेल, कारण का हा काटकोन त्रिकोण आहे. ही बाजू किती लांबीची घेऊ शकता, ही बाजू सुद्धा किती लांबीची तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोन दुभाजक काढायचे आहेत. या तिन्ही कोणांचे कोन दुभाजक आपल्याला काढायचे आहेत. आपण पहिला कोन आर दुभागू, कोन क्यू दुभागूया. लोखंडी टोक क्यूवर ठेवा, काही ठराविक अंतर घ्या, या बाजूवर एक कंस, या बाजूवर एक कंस. ओके, नंतर अंतर बदला किंवा अंतर सेम ठेवला तरी हरकत नाही. आता हे डिस्टन्स किती तुमच्यावर डिपेंड आहे, काहींचं यापेक्षा कमी असेल, काहींचं यापेक्षा जास्त असेल. ओके, किती अंतर घेतलं तरी चालेल. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा, कुठल्या या कंसावर ठेवा किंवा या अगोदर कोणत्या कंसावर ठेवायचं तुमच्यावर डिपेंड. ओके, मी या कंसावर ठेवलंय, या बाजूला कंस मारा. आता लोखंडी टोक अंतर बदलू नका, तेच ठेवा, या कंसावर ठेवा. ओके, ठेवल्यानंतर हा जो पहिला कंस मारलाय त्याला काय करा, छेदा. आता दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आणि हा बिंदू क्यू यातून जाणारा काय करा, एक किरण काढा. या प्रकारे आपण कोन क्यूचा कोन दुभाजक काढलेला आहे. आता कोण आपण आरचा कोन दुभाजक काढूया. आता लोखंडी टोक, कंपासचं लोखंडी टोक बिंदू आर वर ठेवा. ओके, काही ठराविक अंतर घ्या कंपासमध्ये, या बाजूवर एक कंस, या बाजूवर एक कंस आणि या बाजूवर एक कंस. अंतर तुमच्यावर डिपेंड आहे किती घ्यायचे ते. ओके, दोन्ही बाजूवर कंस मारतोय कारण का आपण आर कोन दुभागतोय, म्हणजे या क्यू आर वरती कंस मारणार आणि पी आर वरती कंस मारणार. आता हे अंतर तेवढंच घ्या किंवा अंतर तुम्ही वाढवूही शकता. ओके, वाढवलं तरी चालेल, मी अंतर वाढवतोय. आता वाढवल्यानंतर या बाजूला कंस मारा. ओके, आता या कंसावर लोखंडी टोक ठेवा आणि पहिला जो कंस मारलाय त्याला काय करा, छेदा किंवा या कंसाला कट करा. आता या दोन्ही कंसाचा छेदनबिंदू व्यवस्थित मार्क करून घ्या आणि हा बिंदू आणि हा आर बिंदू यातून जाणारा एक किरण काढा किंवा एक रेषा काढूया. या प्रकारे कोन आरचा आपण दुभाजक काढलेला आहे. दुभाजक काय करतो, कोनाचे दोन समान भाग करतो. आता कोन पी चा दुभाजक काढूया. पी वर लोखंडी टोक, कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या, मी एवढं घेतलेलं आहे. या बाजूवर एक कंस, या बाजूवर एक कंस. ओके, या कंसावरती लोखंडी टोक ठेवा. जे अंतर आहे तेवढंच घेतलं तरी चालेल किंवा त्यापेक्षा वाढवला तरी चालेल. मी थोडं वाढवतोय म्हणजेच कंस हा त्रिकोणाच्या बाहेर जाईल. या बाजूला एक कंस मारा. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा. हे जे अंतर आहे तेच अंतर बदलू नका आणि लोखंडी टोक या कंसावर ठेवा. ठेवलंय. आता जो पहिला कंस मारा त्या काय करा, कट करा. दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदत आहेत, दोन्ही कोण ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या व्यवस्थित मार्क करून घ्या. हा छेदनबिंदू तुम्ही बरोबर शोधा आणि काय करा, हा छेदनबिंदू आणि हा पी मधून जाणारा एक किरण काढा. आपण कोन पी चा दुभाजक काढलेला आहे. बघा, तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदलेले आहेत, म्हणजेच ही कोन दुभाजक कशी आहेत, एक संपात आहेत. या एक संपात बिंदूला आपण काय नाव देतो, आय, बिंदू आय. ओके, सो या प्रकारे आपण एक विशाल कोन काढला होता. त्या कोनाचे कोन दुभाजक काढले, ते सुद्धा वर्तुळाच्या अंतर्भागात होते आणि तिन्ही कोन दुभाजक एक संपात होते. एक संपात म्हणजे एकाच बिंदूत छेदतात. आपण काटकोन त्रिकोण काढलेला आहे. काटकोन त्रिकोणाचे कोन दुभाजक काढलेले आहेत. ते कोन दुभाजक कसे आहेत, एक संपात आहेत आणि
हा संपात बिंदू काटकोन त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. ओके, प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. विशालकोन त्रिकोणातील कोन दुभाजकाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. त्याचप्रमाणे काटकोन त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागातच आहे. ओके, त्यात आपण लिहूया. काटकोन त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. या प्रकारे आपण प्रश्न 3 सोडवला आहे. यानंतर आपण प्रश्न 4 सोडवूया. प्रश्न 4. एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा. भुजा म्हणजेच बाजूंचे लंब दुभाजक काढा. त्यांचा संपात बिंदू कोठे आहे? आपल्याला संपात बिंदू कोठे आहे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढावं लागेल. ओके, आपण प्रथम काय करूया, एक काटकोन त्रिकोण काढून घेऊ. आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे. आपण एक भुजा काढून घेतली किंवा एक बाजू काढून घेतली म्हणजे हा पाया आहे. तर या ठिकाणी कोण किती घ्यावा लागेल? काटकोन त्रिकोणाचा एक कोण किती अंश असतो? 90. म्हणजे हा 90 अंशाचा कोण आपल्याला मोजून घ्यावा लागेल. ओके, तंतोतंत जुळवून घ्या आणि हा कोण ज्या ठिकाणी 90 आहे त्या ठिकाणी काय करा, एक खून करा आणि त्यामधून एक रेषा काढा. या प्रकारे हा 90 मापाचा कोन काढलेला आहे. आता हा बिंदू आणि हा बिंदू काय करूया, जोडून घेऊया म्हणजेच त्रिकोण तयार होईल. या प्रकारे आपला काटकोन त्रिकोण तयार झाले. काटकोन त्रिकोण काढलेला आहे. काय प्रश्न होता? एक काटकोन त्रिकोण काढा. आपण एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे. आपण नाव देऊया या त्रिकोणाला, त्रिकोण ABC. त्यानंतर त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा. म्हणजे आपल्या तिन्ही भुजांचे लंबदुभाजक काढायचे आहे. त्यासाठी कंपास घ्या. कंपास आता काय करूया, पहिली भुजा आपण घेऊया BC. आपण BCला दुभागूया. BCला दुभागायचं असेल तर लोखंडी टोक B वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वरच्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस. ओके, आता आपण काय करूया, BCचा लंबदुभाजक काढून घेऊ. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. ओके, वरच्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस. सॉरी, वरच्या बाजूला एक कंस घेतला मारले आणि खालच्या बाजूला एक कंस आपण मारलेला आहे. ओके, आता लोखंडी टोक C वर ठेवा. ओके, वरच्या बाजूला जो कंस मारला त्याला काय करा, छेदा. खालच्या बाजूला जो कंस मारला त्याला पण काय करा, छेदा. दोन्ही कंसांचे छेदनबिंदू व्यवस्थित मार्क करून घ्या. दोन्ही कंस या ठिकाणी छेदलेले आहेत. हा छेदनबिंदू आणि या दोन कंसांचे छेदनबिंदू. ओके, या दोन्ही छेदनबिंदूतून काय करा, एक रेषा काढा. अशा प्रकारे आपण बाजू BCचा लंबदुभाजक काढलेला आहे. लंबदुभाजक हे लंब चिन्ह या ठिकाणी दाखवा. ओके, आता आपल्याला बाजू BCचा लंबदुभाजक काढलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बाजू आता ABचा लंबदुभाजक काढूया. लोखंडी टोक B वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर. ओके, या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस. आता लोखंडी टोक ठेवणार कुठे, आपण AB दुभागतोय. आता AB वर ठेवा. जे अंतर घेतले ते बदलू नका. A वर ठेवलेला आहे. या बाजूचा हा कंस आपण छेदतोय आणि या बाजूला जो कंस आहे त्याला सुद्धा काय करायचं आहे, छेदायचं आहे. हे बरोबर छेदलेलं नाही. ओके, म्हणजे पुन्हा आपल्याला B वर लोखंडी टोक ठेवावं लागेल आणि हा कंस थोडा वाढवावा लागेल. ओके, आता दोन्ही कंस छेदलेले आहेत. या दोन्ही कंसाचे छेदनबिंदूतून जाणारी एक रेषा काढून घ्या. या प्रकारे आपण बाजू ABचा लंबदुभाजक काढलेला आहे. आपण दोन बाजूंचे लंबदुभाजक काढलेले आहेत. अजून एक बाजू आपल्याला राहिलेली आहे. कोणती राहिली ती?
AC. ACचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे. आता आपण ACचा लंबदुभाजक काढून घेऊ. आता लोखंडी टोक C वर ठेवा किंवा अगोदर A वर ठेवा, कोणत्याही बिंदूवर चालेल. हे बिंदू C वर ठेवतोय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस. ओके. आता लोखंडी टोक A वर ठेवूया. नंतर लोखंड A वर ठेवल्यानंतर हा जो कंस आपण काढलेला आहे या बाजूला तो काय करूया, या प्रकारे कट करूया. आणि आता या बाजूला कंस काढलाय त्याला सुद्धा काय करूया, कट करूया. आता हे दोन्ही कंसांचे छेदनबिंदू, हा कंस या ठिकाणी काढलेला आहे, या कंसाचा छेदनबिंदू, कंसांचा छेदनबिंदू आणि या कंसांचा छेदनबिंदू काय करूया, या बिंदूतून जाणारी एक रेषा काढून घेऊ. या प्रकारे आपण बाजू ACचा सुद्धा लंबदुभाजक काढलेला आहे. हा लंबदुभाजक. आता हे तिन्ही लंबदुभाजक एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत. तिन्ही लंबदुभाजक एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत. तो संपात बिंदूला आपण नाव काय देऊया, बिंदू C. ओके. लंबदुभाजकाच्या संपात बिंदूला आपण बिंदू नाव काय देतोय तर C. आणि कोन दुभाजकांच्या संपात बिंदूला आपण नाव काय देतोय I. ओके. C हे तिन्ही बिंदू एका बिंदूत छेदलेत म्हणजे लंबदुभाजक एक संपात आहेत. बाजूंचे लंबदुभाजक एक संपात आहेत आणि हे लंबदुभाजक या काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर एकत्र आले. म्हणजे संपात बिंदू कोणत्या ठिकाणी आहे तर संपात बिंदू काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे. हा कोण AC हा काय झाला, कर्ण, कारण हा 90 कोण आहे. 90 कोणासमोरची बाजू हा कर्ण असतो. ओके. म्हणजे संपात बिंदू कोठे आहे तर संपात बिंदू कोठे आहे, संपात बिंदू कर्णावर आहे. कळले मित्रांनो. ओके. ही आकृती काढताना पेन्सिल एकदम शार्प ठेवा. थोडा जरी पेन्सिल हलली तरी हे तिन्ही, हा संपात बिंदू किंवा तिन्ही लंबदुभाजक एकत्र येणार नाहीत. त्यामुळे पेन्सिल आणि आकृती व्यवस्थित काळजीपूर्वक काढा. सो या प्रकारे आपण चौथा प्रश्न सोडवला आहे की चौथ्या प्रश्नाची आकृती काढलेली आहे. ओके. आपला प्रश्न विचारलाय संपात बिंदू कोठे आहे तर संपात बिंदू कर्णावर आहे. म्हणून काटकोन त्रिकोणाच्या भुजांच्या लंबदुभाजकांचा संपात बिंदू कर्णावर आहे. ओके. चौथा प्रश्न संपलेला आहे. आता आपण पाचवा प्रश्न बघूया. प्रश्न पाचवा. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी, स्पष्टीकरण द्या. तर या ठिकाणी समजा मैथिलीचे घर आहे. A या ठिकाणी मैथिलीचे घर आहे. B या ठिकाणी शैलाचे घर आहे. आणि समजा C या ठिकाणी अजयचे घर आहे. या ठिकाणी मैथिली आहे, मैथिलीचे घर, शैलाचे घर आणि अजयचे घर. ओके. पुढे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. समजा हे समान अंतरावर या ठिकाणी कुठेतरी असेल, समान अंतरावर. आता ते समान अंतरावर एक दुकान आहे हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी लागेल. ओके. तर या ठिकाणी आपल्याला तीन बिंदू जोडून काय तयार होईल, त्रिकोण तयार होईल. हे तिन्ही आपण जर बिंदू जोडले तर काय तयार होईल, त्रिकोण तयार होईल. आणि ते खेळण्याचे दुकान समान अंतरावर आहे तो बिंदू काढण्यासाठी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे काय काढावे लागतील, लंबदुभाजक काढावे लागतील. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतील. कळलं. लंबदुभाजक काढले तर आपल्याला काय मिळेल, तो समान अंतरावरचा बिंदू मिळेल. म्हणजेच काय मिळेल, खेळण्याचे दुकान. म्हणजे तिन्ही लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतील तो संपात बिंदू म्हणजेच खेळण्याचे दुकान असेल. तो संपात बिंदू काय असेल, नाव देऊया आपण C. ओके. तर आपण आकृती तयार करूया, तिन्ही बिंदू जोडून घेऊया. या प्रकारे आपण अशीच एक रफ
आकृती तयार केलेली आहे. हे अंतर खेळण्याचे दुकान म्हणजे हे टी आहे, हे एटी अंतर, बीटी अंतर आणि हे सीटी अंतर, तिन्ही अंतर समान आहेत कारण का समान अंतरावर हे दुकान आहे. ओके, हा जर बिंदू काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतील. बघा, आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी, तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढावे. ओके, लंबदुभाजक काढले तर हे अंतर काय होईल, बघा ए टी, टी सी आणि बी टी हे अंतर काय होईल, समान होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढावे लागतील, लंबदुभाजक काढावे लागतील. ओके, सो या प्रकारे आपण सराव संच 1 पूर्ण सोडवलेले आहे. यानंतरच्या व्हिडिओ किंवा यानंतरचे सराव संच 2, सराव संच 3 याप्रमाणे सर्व सराव संचांचे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्सवरच्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला या प्रकरणातील जो सराव संच पाहिजे असेल तो सराव संच तुम्ही ओपन करा आणि त्याचा सराव करा. थँक्यू.